नमस्कार, मी पूजा विचारे. मोठं व्हायचे मला या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कुशल मनुष्यबळासाठीची कसरत भाग या मालिकेत आज आपण देशाच्या सकल घरेलू उत्पन्नात 10% अधिक वाटा असलेल्या संघटित रिटेल मार्केटवर चर्चा करणार आहोत. हेच रिटेल मार्केट देशाच्या जवळपास 4% लोकसंख्येला रोजगारही देते. त्यामुळे क्षेत्र किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईलच. या सेक्टरची सद्यस्थिती, त्यांच्या समोरची आव्हानं, याबरोबरच त्यातल्या संधींबाबतही आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. ही संधी साधण्यासाठी कुठल्या पद्धतीची कौशल्य आत्मसात केली पाहिजेत हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी औरंगाबादहून रवी मसालेचे संचालक फुलचंद जैन आणि प्रोझोन या साखळी रिटेल शॉपिंग मॉलचे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर जितेंद्र सिंह सलुजा या सहभागी होत आहेत. तर नाशिकमधून बनिया बाजार या स्थानिक मॉलचे संचालक परीक्षित बोडके देखील सहभागी होत आहेत आणि पुण्याहून राजयोग ऑर्गॅनिक ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर चंद्रकांत पाटील आणि कौशल्य विकासात डॉक्टरेट केलेले कौशल्य विकास तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत पाटील हे देखील सहभागी होत आहेत. तर बेलापूर स्टुडिओमधून माझ्यासोबत माझे सहकारी आहेत संदीप काळे, या चर्चेत सहभागी होत आहेत. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर कार्यक्रमात आपण आज रिटेलवर जी संधी आहेत विद्यार्थ्यांच्या या विषयावर बोलणार आहोत. मला सुरुवात करायची आहे फुलचंद जैन या सरांकडनं. सर, स्वागत आहे कार्यक्रमात. आपण आज रिटेलरवर तर बोलतोच आहे, तर नेमकं रिटेलिंग हा बिझनेस इतर बिझनेसपेक्षा कशा पद्धतीने वेगळा आहे, तुमचं काय मत आहे यावर? उत्पादन हे ॲग्रिकल्चर बेस आहे आणि ॲग्रिकल्चरमध्ये निघणारी उत्पादनं एक दुसऱ्याच्या गरजा बघून आम्ही तयार करतो. रिटेल क्षेत्रामध्ये त्याला खूप वाव आहे आणि आपल्याकडे जे 52% 55% जे वर्ग आहे शेतीवर आधारित, त्यांनी जे उत्पादन केलेलं सर्वांनाच खाण्यासाठी लागतं. त्यातून आपण रिटेल व्यवसायासाठी प्रॉडक्ट्स तयार करून लोकांच्या आजच्या लागणाऱ्या गरजा निश्चित पुरवू शकतो आणि त्यातून रिटेल व्यवसायाला खूप संधी आहेत. तसंच जितेंद्र सिंह सलूजा देखिल आपल्या सोबत है. सर, आप ये रिटेल बिजनेस को, ये बिजनेस चेन को कैसे तरीके से देख रहे हैं? मैम, ये देख रहा हूँ कि मैं काफी सालों में जो ग्रोथ होती आ रही है, इट्स अ ग्रोइंग ट्रेंड और ग्रोथ बढ़ रही है. रिटेल मार्केट इवॉल्व हो रहा है इंडिया में और काफी सपोर्ट है सरकार का भी, और मेरे ख्याल से प्रो रिफॉर्म्स आ रहे हैं अभी नए नए सरकार की तरफ से. तो अपवर्ड ट्रेंड है और ग्रोइंग मार्केट है एंड इट इज डेफिनेटली गेटिंग इंटरेस्टिंग. और मतलब गवर्नमेंट के रिफॉर्म्स कौन से आप बता सकते हो? मैम, पहले जैसे कंपेयर करेंगे 10 साल पहले, जो पहले थोड़ा सा सख्त थे, मतलब रिफॉर्म्स इतना एंट्री लेवल इतना इजी नहीं था, पर बाद में थोड़े 2011 के बाद थोड़े रिफॉर्म्स आए हैं, चेंजेस हुए हैं और फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट अलाउ किया है गवर्नमेंट ने काफी हद तक. बट स्टेट वाइज रेगुलेशंस भी आए हैं, तो काफी चीजों से फर्क पड़ा है और मूवमेंट है. इट्स एन अपवर्ड ट्रेंड, इट्स अ ग्रोइंग मार्केट. नक्कीच. संदीप काळे माझे सहकारी आहेत सोबत माझ्यासोबत. सर, तुम्ही नेमकं या रिटेल क्षेत्राच्या साखळीकडे कसे पाहताय? त्याचं विश्लेषण नेमकं तुम्ही कशा पद्धतीने केलं? गेल्या 20 वर्षामध्ये आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे आपली अर्थव्यवस्था एकदम जबरदस्त झालेली आहे. एक वेगळं पाऊल या अर्थव्यवस्थेने टाकलेलं आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या चेन्स अर्थव्यवस्था घट्ट करण्यासाठी ज्या आल्या, त्यामध्ये रिटेल आता ही चेन अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. 6 महानगरे, एकूण 40 मोठी शहरे आणि 5094 अशी छोटी असणारी शहरे, याचा मिळून आपलं जे अर्थव्यवस्थेचा एक कणा बनलेला आहे, अर्थव्यवस्थेचं एक गणित बनलेलं आहे. त्या गणितामध्ये रिटेल हा रिटेलमध्ये जे काही आपण व्यवहार करणार आहोत किंवा रिटेलच्या संदर्भात जे काही आपल्या घडामोडी होणार आहेत, त्याला एक चालना देण्याचं काम या चेनच्या माध्यमातून केलं जात आहे. विशेषतः अलीकडे आपण पाहतो की 51% विदेशी गुंतवणूक करण्याचा निर्णय आपल्याकडे घेतलेला आहे आणि एकूणच त्याच्यामुळे आपण पाहतो की देश आणि विदेशामध्ये रिटेलचं हे जाळं किती मोठ्या प्रमाणात वाढतंय. आणि हे जाळं वाढत असताना एक घटक जो असा आहे की जो थेटपणे या रिटेलच्या सगळ्या व्यवहारावर अवलंबून आहे आणि या रिटेलच्या व्यवहाराचा दैनंदिन तो एक भाग बनलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था एकीकडे मजबूत होते, एकीकडे दुसरीकडे रोजगार मिळतो, त्याच्यानंतर त्या भोवती असलेलं उत्पादकता वाढते. एकूणच काय तर रिटेलची ही साखळी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल बनलेली आहे, असं मला या निमित्ताने विश्लेषण करावंसं वाटतं. नक्कीच अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हे रिटेलर क्षेत्र आहे. खरंच हे आहेच की आहे याच्याबद्दल मला विचारायचं आहे. चंद्रकांत पाटील आपल्यासोबत आहेत. सर, आता देशाच्या उत्पन्नात वाढ करणारा या सेक्टरचा खूप महत्त्वाचा असा वाटा आहे. मग अशा वेळी सध्याची स्थिती नेमकी काय आहे?
पूर्वी चंद्रकांत पाटील पत्रकारितेत यांच्यासाठी होतो, प्रश्न आहे. पण आता हे जे क्षेत्र आहे, हा बोला सर. हा आता मी नव्यानं ऑर्गॅनिक फार्मिंग जे आहे याच्यामध्ये आम्ही उतरलेलो आहोत आणि याची चेन आम्ही आता रिटेलिंगची चेन आम्ही आता जस्ट सुरुवात करतो आणि त्याची सुरुवात आम्ही नव्या मुंबईत केलेली आहे. आता याच्यामध्ये एक असं जाणवतं की स्किल्ड वर्क जे आहे, स्किल्ड वर्कर जे आहेत ह्याची कमतरता आता आम्हाला हळूहळू जाणवा लागली. कारण आतापर्यंत आपण हे असं समजत आलेलं आहे की शेती म्हणजे शेतकऱ्यानं कशीही त्याच्या मनानं करावी किंवा त्याला जशी येते तशी त्यानं करावी. पण हे आता माझ्या मतानुसार हे क्षेत्र आता असं राहिलेलं नाही. हे स्किल डेव्हलपमेंटची आपण म्हणतो, स्किल्ड वर्करची कमतरता याच्यात जाणवते. विशेषतः आज आम्ही ऑर्गॅनिक व्हेजिटेबल जे आहेत, आमच्या ऑर्गॅनिक सब्जी मार्ट नावानं आम्ही एक ब्रँड आणलाय. आता तो ब्रँड ज्यावेळी आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन जातो, ग्राहकापर्यंत घेऊन जातो, तर तो ब्रँड काय आहे, कसा आहे हे सांगणारे जे स्किल्ड माणसं जी पाहिजे त्याची कमतरता आम्हाला जाणवा लागली. कारण सरकारनं जरी स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम जरी सुरू केलेला असला, त्याच्यामध्ये असे काही सेक्टर्स आहेत, विशेषतः शेतीमाल जो आहे तो विकणं हे नेहमीचे आपण पारंपरिक पद्धती लक्षात घेतो. पण आता याचं सुद्धा स्वरूप बदलत आलेलं. तुम्ही जर का बारकाईने अभ्यास कराल तर याच्यामध्ये रिलायन्स उतरते, त्याच्यामध्ये मोर किंवा इतर ज्या कंपन्या ज्या आहेत, टाटा उतरते, गोदरेज आहे. आणि या कंपन्या ज्यावेळी चेन आपली संपूर्ण देशामध्ये विस्तारित करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याच्यासाठी त्या सेक्टरशी संबंधित स्किल्ड वर्कर जे आहे, स्किल्ड लेबर जे आहेत, हे आज रोजी अवेलेबल होताना दिसत नाही. आणि खरी जी गरज आहे या लोकांना ट्रेन करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, तशा पद्धतीनं नवीन जे क्षेत्र जे हे डेव्हलप जे झालेलं आहे ते क्षेत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि मग आपल्याला शेतकरी जो आहे, शेतकऱ्याची मुलं जरी हे शिकले तरी खूप झालं. आणि रोजगार जो आहे तो याच्यातून आपल्याला डेव्हलप होताना दिसेल हळूहळू. नक्कीच एक क्षेत्र जे आहे रिटेलिंगचं ते अतिशय चांगलं आहे, खूप त्याच्यामध्ये स्कोप आहे, पण माणसांची आवश्यकता मात्र निश्चितच आहे. नक्कीच चंद्रकांत सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच आवश्यकता आहे याच्यामध्ये. श्रीकांत सर, मला याच मुद्द्यावरनं तुमच्याकडे यायचंय की ह्या आता एवढं मोठं होत चाललेलं हे रिटेलर क्षेत्र आहे, पण खरंच आता गरज लोकांची आहे तिथे, पण तरी पण लोक नाही आहेत, विद्यार्थी किंवा रिटेलरसाठी लोक काम करण्यासाठी नाही. नेमकं त्याबद्दल काय सांगाल? रिटेल सेक्टर जे आज निवडलेलं आहे ते 11 सेक्टरमधलं सर्वात प्रॉमिनंट सेक्टर आहे इन टर्म्स ऑफ की मॅक्सिमम रोजगार निर्मिती या क्षेत्रामध्ये होऊ शकते. तर ह्या क्षेत्राचा जर बारकाईने विचार करायला गेलं तर ह्या क्षेत्राची व्याप्ती ही कुठल्या एका जसे बाकीचे मॅन्युफॅक्चरिंग असेल, फार्मा असेल या क्षेत्रासारखी नाहीये. रिटेल हे दैनंदिन प्रत्येकाच्या आयुष्यातल्या घडामोडीचा एक भाग आहे. आपण याचा सायंटिफिक स्टडी जर पाहायला गेलो तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी NSDCनी याच्यासाठी स्वतंत्र एक राजकीय RASCI म्हणजे रिटेल असोसिएशन सेक्टर स्किल काउन्सिल त्यांनी तयार केलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून सरकार भरपूर फंडिंग करत आहे आणि ह्या गोष्टी तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे हा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ह्या गोष्टीची व्याप्ती आपण जर पाहायला गेलो तर याचं सगळ्यात मूळ कारण जे आहे ते वाढतं शहरीकरण आहे. याच्यासाठी काही KPMGचा डेटा असा आहे की आता सध्याची जर परिस्थिती आपण पाहायला गेलो तर 21 मिलियन ही जनसंख्या आज मेट्रोजमध्ये राहते. आणि याचं आपण जर प्लॅनिंग पाहिलं, इन्क्रिमेंटल डिमांड ऑफ दी मेट्रोपॉलिटियन्स इन कमिंग इयर्स म्हणजे 2030 मध्ये ही संख्या पाहायला गेलो तर ती 91 मिलियन पर्यंत जाणार आहे. तर ही अक्षरशः तिपटीने संख्या, चौपटीने संख्या वाढणार आहे. आणि यासाठी या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होऊ शकते. एक छान गोष्ट सरकारने केलेली आहे महाराष्ट्र शासनाने की त्यांनी पहिल्यांदाच कुठल्याही स्टेटनी ही पॉलिसी डिक्लेअर केली नव्हती, पण महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ट्रेड पॉलिसी ही नव्याने त्यांनी तयार केली. आणि ट्रेडमधले स्किल गॅप्स असतील, इन्व्हेस्टमेंट्स असतील, या सगळ्या मोठ्या प्रमाणावर सरकारचं व्यवस्थित प्लॅनिंग महाराष्ट्रात तरी झालेलं आहे. आता महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर संपूर्ण GDP जी आपण नॅशनली पाहायला गेलो तर रिटेलचं कॉन्ट्रीब्युशन मोर दॅन 10% आहे. आणि महाराष्ट्रात रिटेलचं कॉन्ट्रीब्युशन हे 15% पेक्षा जास्त आहे. जे आपली GDPचा ग्रोथ आहे 15%,
त्याच इक्वली आपण रिटेलला कॉन्ट्रीब्युट करतो. बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये याच्या स्किल गॅपचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे आणि त्याप्रमाणे कोर्सेस पण तयार केलेले आहेत. मी पुढे नक्कीच हा, या नक्की मी त्याबद्दल क्षेत्रासाठी मुलांनी विचारणार काय आहे तयारी सर. करायला पाहिजे, हा. कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत ते सांगू नक्कीच. परीक्षित सर आहेत खरं तर हा आपल्या मॅडम विचार. सर मला विचारायचं, सरांनी सांगितल्याप्रमाणे अजून कमतरता आहे इकडे या सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये. 2030 मध्ये 91 मिलियन अशी गरज लागणार आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? अजून या क्षेत्राकडे किंवा करिअर असंही असू शकतं म्हणून बघितलं जात नाही. नवीन तरुण येतात, त्यांचं एक ठरलेलं असतं की काय करायचंय मला. तर रिटेलमध्ये बी जाऊ शकतो किंवा जसं त्यांनी सांगितलं की डेमॉन्स्ट्रेशनसाठी किंवा माहिती सांगण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचारातच घेतलं जात नाही करिअर म्हणून. त्याच्यासाठी मानसिकता बदलली पाहिजे की हे करिअर माझं असू शकतं. हे झालं तर नक्कीच खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आणि रिटेलसाठी मॅन पॉवर सुद्धा भरपूर अवेलेबल होईल. नक्कीच. मग सर या मानसिकता बदलण्यासाठी नेमकं काय करायला हवं? अवेअरनेस नाहीये झालेलं अजून. अच्छा. करिअर झाल्यानंतर अजूनही कुठल्याही करिअर काउन्सिलिंग मध्ये हे सांगितलं जात नाही की तुम्ही कुठल्याही करिअर काउन्सिलिंग मध्ये हे सांगितलं जात नाही की तुम्ही रिटेलमध्ये जाऊन तुम्ही असं करिअर करू शकतात ज्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे, ही इंडस्ट्री खूप मोठी होते आहे. बरोबर. हे कुठेही सांगितलं जात नाही आजही. तर नक्कीच. संदीप अवेअरनेस सरांना म्हणजे पण याविषयी सगळ्यात आधी काहीतरी तिथेच बोलायचंय. करायला. नक्की. संदीप सर तुम्ही काय सांगाल? सरांनी खूप चांगलं विश्लेषण केलं, याच्यामधले सगळे अडचणी, अडथळे आणि एकूण व्यवस्था मांडली. पण मला करिअर आहे, अभ्यासक्रम आहे आणि त्या पलीकडे जाऊन एक मोठा वर्ग या रिटेलशी जोडला गेलेला आहे हे मी समजू शकतो. पण त्या पलीकडे जाऊन आणखीन एक वर्ग याशी जोडू पाहत आहे, तो म्हणजे शेतकरी आहे. आणि आत्ता चंद्रकांत पाटील सर जे आमचे सहकारी होते एकेकाळी आणि आत्ताही एक चांगले मित्र आहेत, तर ते एक वेगळा प्रयोग या निमित्ताने करू पाहत आहेत. तर त्यांच्या कंपनीची टॅगलाईन असं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर व्हायच्या नसतील तर तुम्ही प्रत्यक्षामध्ये या शेतीशी संबंध असलेल्या सगळ्या साखळीचा एक भाग व्हा आणि त्या पद्धतीने ते काम करतात. मला एकच म्हणायचं आहे की या रिटेलचे जे काही नियम आहेत, जे काही निकष आहेत, ते शेतीशी संदर्भात असलेल्या शेतीला जवळपास नाहीयेत अशी सगळी परिस्थिती आहे. कारण आज 15 रुपये पॅकिंग करून आलेला शेतकऱ्याचा माल जो आहे कुठल्या तरी मॉलमध्ये ठेवला, तो 5 दिवस चांगला राहील की नाही याची गॅरंटी नाही. पण कुठल्या तरी बजाज कंपनीचा माल किंवा कुठल्या तरी रिलायन्स कंपनीचा माल 5 दिवस 15 दिवस तो चांगल्या पद्धतीने राहू शकतो, कारण त्याची पॅकिंग आणि सगळी व्यवस्था योग्य पद्धतीने आहे. मला या निमित्ताने एवढंच या दोघांनाही एक विचारायचं की तुम्ही या क्षेत्रात काम करताय, तर शेतकऱ्याचा माल आणि रिटेल या रिटेलमध्ये टिकेल यासाठी काय केलं जावं असं तुम्हाला वाटतं? दोन्ही मान्यवर आहेत. विशेषतः चंद्रकांत पाटील आता त्याच्यामध्ये सगळं वेगळ्या पद्धतीनं काम करतात, स्किल डेव्हलपमेंट आणि या सगळ्या विषयावर. मी एक आता परीक्षित सरांनी जे मुद्दा सांगितला की मानसिकता, आपल्याकडे एक अशी मानसिकता बनलेली आहे की मी सुद्धा टेक्निकल फील्डमधून स्वतः आलेलो आहे, त्याच्यानंतर पत्रकारिता केली, पण आता मी शेतकरी होतो अशी मुनी नुकतीच मी एक पोस्ट पण टाकली होती. ती जी मानसिकता आहे ती बदलणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे असं एक झालेलं आहे, कोणी डॉक्टर, वकील, इंजिनियर असं म्हणजेच काहीतरी फार मोठं त्याच्यामध्ये करिअर असं एक समज आहे आपल्याकडं. पण आज रोजी मी या क्षेत्रात आल्यानंतर मला हे जाणवतं की आम्ही आता जो ऑर्गॅनिक व्हेजिटेबलचा जो माल आम्ही आता नव्यानं मार्केटमध्ये घेऊन जातो, तो माल काय आहे, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स म्हणजे काय आहे, ते सेंद्रिय शेती कशी होते, त्या भाज्या कशा पिकवल्या जातात, ही माहिती इंग्रजीमध्ये सांगणं, हिंदीमध्ये सांगणं, इतर भाषांमध्ये सांगणं, हे ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवणारी जी माणसं जी आहेत ती नाहीये. की आता परीक्षित सरांनी जे सांगितलं की जे स्किल्ड वर्कर किंवा स्किल्ड माणसं जी तयार करणं जे आहे त्यांची जी मानसिकता आहे ती बदलणं खरं गरजेचं आहे. आता त्याच्यासाठी पण आम्ही आता अनेकांचा शोध घेतो की आम्हाला MBA झालेला मुलगा हवा आहे, जो इंग्रजी जाणतो, BSc झालेला आहे, त्याला BSc ॲग्रीचं ज्ञान आहे, शेतीविषयक तो जाणू शकतो आणि तो शेतकरी ते ग्राहक यांच्यामधला दुवा होऊ शकतो. पण आज रोजी परिस्थिती अशी आहे, हे सांगणारी मुलं आपल्याला भेटत नाहीत किंवा तो जॉब करणारी माणसं आपल्याला अवेलेबल होत नाही. ह्याची कारणं जी आहेत ती खरी त्या मानसिकतेमध्ये. ज्यावेळी मुलांची मानसिकता बदलेल की नाही मला हे जे क्षेत्र आहे हे मी आवडीनं करेल, मी आता स्वतः ह्या ज्या भाज्या ऑर्गॅनिक भाज्या ज्या आहेत
त्या लोकांच्यापर्यंत ज्यावेळी घेऊन जातो आम्ही, वेगवेगळ्या कंपन्यांशी आम्ही डील करतो, वेगवेगळ्या सोसायटींच्या लोकांशी डील करतो, त्यावेळी आम्ही त्यांना आवर्जून सांगतो हे काय आहे, कसं पिकवलं जातं, सेंद्रिय भाज्या म्हणजे काय नेमकं, हे जे आहे हे ते सांगणारी जी चेन आहे, ही सांगणारी माणसं जी आहेत ती डेव्हलप करणं. आता जसं श्रीकांत सरांनी सांगितलं की शासनानं याचे कोर्सेस आणलेले आहेत, कोर्सेस आणले बरोबर आहे, पण ह्याच्याशी कारण पहिल्या ज्या वक्त्यांनी जे मुद्दा सांगितला की रिटेलचं पूर्ण क्षेत्र जे आहे हे शेतीशी संबंधित, आणि हे खरं आहे, कारण शेतीतला प्रत्येक घटक जर का तुम्ही बघाल रिटेलिंग मधला हा शेतीतनंच आलेला आहे. आता हे प्रोडक्शन सगळं होतं, त्याचं पॅकिंग होतं, ही इंडस्ट्री जी आहे एवढी डेव्हलप व्हायला लागली, खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होती, पण स्किल्ड वर्कर नाही. रिलायन्स असो किंवा आणि कुठले वॉलमार्ट सारख्या कंपन्या इथे येऊ देत, पण आपण सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो, आपण सुद्धा त्याचा भाग होऊ शकतो आणि आपण तसा ब्रँड तयार करू शकतो. हे आज आम्ही आता स्वतः दाखवून त्याचा आम्ही आता प्रयत्न करतोय आणि निश्चित मला तरी असा विश्वास वाटतो की शेतकरी जर का याच्यामध्ये उतरले स्वतः. नक्कीच या संदर्भात फुलचंद सर बोलायचं, सर बोला. मला असं सांगायचं तर रिटेल क्षेत्राशी ऍग्रिकल्चरचा खूप संबंध आहे. त्यासाठी आपल्याला कुशल मनुष्यबळ हे विक्री संदर्भात तयार केलं गेलं पाहिजे. कारण ग्राहकाला काय पाहिजे, चांगलं काय देता येतं, हे जेव्हा विक्री कोण तयार होतं तरी आयटी माध्यमातून, डिप्लोमाच्या माध्यमातून जितके आपल्याला तरुण वर्ग आहे त्यांना विक्री कौशल्य शिकवलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना जेव्हा विक्री करायची आवड निर्माण होते ते कोणत्याही क्षेत्रामध्ये विक्री करू शकतात. आणि साधारण रिटेल क्षेत्रामध्ये आपले एफएमसीसी मध्ये लागणाऱ्या वस्तू आपण ठेवतो आणि लोकांना चांगलं पाहिजे, चांगलं काय देता पाहिजे हे आज शक्य आहे. त्यामुळे विक्री कौशल्य आपण तयार करण्यासाठी कौशल्य विकासामध्ये विक्रीचा एक विषय ठेवून सर्वांना ठेवावा आणि त्यांना अनुभवासाठी 1-2 महिने प्रत्येक रिटेल शॉपमध्ये अनुभव घ्यायला हवा. सर नेमकं आता जे अनेक असे झालेत की मॉल टायर टू टायर बंद झालेले आहेत, मग नेमकं त्याचं कारण काय? आता मॉल बंद झालेत म्हणजे काय झालेलं आहे, आपला पारंपरिक उद्योग जो होता छोटे रिटेलवाले त्यांनी सुद्धा चांगल्या वस्तू द्यायचा प्रयत्न केलेला आहे, कमी खर्च आहे आणि जिथं मॉलमध्ये सुद्धा खर्च परवडत नाही तेव्हा मॉल बंद होण्याच्या मार्गावर असतात. शेवटी उत्पन्नाचं गणित हे जे पाहिजे ते सगळं उत्पन्नावर अवलंबून असतं. आता शासनाने खूप एक चांगलं मोठं कार्य केलेलं आहे की जीएसटी संदर्भामुळे आपल्याला भारतामधून कोणतीही वस्तू कुठे विकता येते आणि ग्राहकाला जे पाहिजे, जे मॉलच्या संदर्भातून, मॉलच्या माध्यमातून त्यांच्या जवळ जर आपण तयार केले मॉल तर लोकांना निश्चित चांगल्या वस्तू दिल्या जातील. आणि मॉलमध्ये आपल्याला ग्राहकाला काय पाहिजे की मला सुटसुटीत पाहिजे, जे पाहिजे ते पाहिजे, हे ग्राहकाची मानसिकता आपल्याला पाहून त्या पद्धतीनं तयार करावं लागेल. नक्कीच परीक्षित सर, मगाशी तुम्ही पण बोललात की अवेअरनेस कुठेतरी कमी झालेला आहे आणि मानसिकता पण कमी आहे, पण एकीकडे दुसरं आहे की ऍग्रिकल्चर पासून या सेक्टरची सुरुवात होते आणि ऍग्रिकल्चरच सर्वात महत्वाचं आहे. मग अवेअरनेस किंवा मानसिकता बदलण्यासाठी कसे प्रयत्न करणं गरजेचं आहे आता? नाही, मला तेच सांगायचं होतं. महत्वाचं म्हणजे जसं शेतकरी आहे, शेतकऱ्याकडनं जो माल मॉलमध्ये येणाऱ्या विकण्यासाठी, माझ्या स्टोअरमध्ये येणाऱ्या विकण्यासाठी, तो आजच्या परिस्थितीत शेतकऱ्याकडून येत नाही, एका ब्रोकरकडनं येतो. कारण तो पॅक करणं, मला पाहिजे तसा व्यवस्थित मेजर करून पॅकिंग करून देणं हे शेतकरी करून देत नाही, म्हणून मला त्या ब्रोकरकडनं घ्यायला येतं. आणि मी त्यामध्ये शेतकरी कमवत नाही, ब्रोकर कमवत आहेत. जे मगाशी म्हटलं ते जर शेतकऱ्यांना अवेअर करण्यासाठी जर कोणी असं हे केलं की शेतकऱ्यांनीच तो माल प्रॉपरली पॅक करून दिला आणि तो डायरेक्ट स्टोअरला दिला तर शेतकऱ्यांचा प्रॉफिट हा डबल होणार आहे किंवा डबलपेक्षा जास्त होणार आहे. जो हा मधला गॅप येतो, शेतकरी 5 रुपयाला विकतो आणि स्टोअरमध्ये 15 रुपयाला विकलं जातं, तर ही मधली जी चेन आहे, हा ब्रोकर जो फक्त सॉर्ट करून देतो आहे, हे जर शेतकऱ्यांनी केलं, हा अवेअरनेस शेतकऱ्यांसाठी झाला, पुन्हा तिथे ते झालं, तिथेही पुन्हा मॅनपॉवर आली. असं जर कोणी इनिशिएटिव्ह घेतला की हे करिअर माझं, मी फक्त एवढी शेतकरी आहे, एवढ्या जागा आहेत, एवढे स्टोअर्स आहेत, शेतकऱ्यांना फक्त ट्रेन केलं की तो माल कसा पॅक करायचा आणि ग्रेड कसा करून स्टोअरला सप्लाय करायचा, फक्त एवढं जरी नॉलेज शेतकऱ्यांना झालं, खूपच शेतकऱ्यांना फायदा होईल खरं तर ह्याचा. फुलचंद सर, याबद्दल काय सांगाल? तुम्हाला बोलायचंय, काय सांगाल? कारण की खरंच ब्रोकर मध्ये आहेत, मग असं शेतकऱ्यांना ट्रेन केलं किंवा त्यांना पॅकिंगचं वगैरे खूप नॉलेज दिलं तर नक्की शेतकरी पण पुढे जाईल, शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होईल. काय बोलाल? नाही, निश्चितच शेतकऱ्याला फायदा होईल. आज शेतकरी उत्पादन करतो पण त्याला कुणाला द्यावं, केव्हा द्यावं हे निश्चित समजत नाहीये. बरोबर. तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना जर विक्री कौशल्य आत्मसात केलं तर निश्चितच आपला माल सुद्धा चांगल्या पद्धतीने ते तयार करतील,
त्याचं प्रोसेस जे आता महाराष्ट्र शासनाची स्कीम आहे फार्मर टू उत्पादन ते निश्चितच करतील, कारण आज सर्व मुलं आज शिक्षित आहेत, फक्त त्यांना काय करावं ही मानसिकता व्हायला पाहिजे. त्यामुळे ते जेव्हा विक्रीचं त्यांच्याकडे असेल तेव्हा निश्चितच तो माल व्यवस्थित हाताळून तयार करून ते देतील. आणि माझ्याकडे आज शेतकरी आहेत, रवी मसाल्याच्या माध्यमातून माझ्याकडे खूप शेतकरी जोडले गेलेले आहेत, ते माझ्याकडे येतात, लागणारा माल मला देतात, ते तेव्हा निश्चितच त्यांच्या ते मानसिकता बदललेली आहे. नक्कीच. संदीप सर, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? नाही, मला 2-3 मुद्दे या निमित्ताने मांडायचे आहेत. एक तर शेतीविषयीचा मुद्दा मी मांडला होता, त्याला त्याची चर्चा पण झाली त्याच्यावर. पण दुसरा एक मुद्दा मला मांडायचा आहे की स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण आता जो विषय घेतो तो स्किल डेव्हलपमेंट आणि त्यातून तरुणांनी कसं यायचं पुढे, सरकार काय करतं, कुठली भूमिका घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे सगळं आपलं चाललेलं आहे. पण या स्किल डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो असतो अभ्यासक्रम बनवण्याचा आणि शिकवणारे शिक्षक. या 2 गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या 2 गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष होतं हे आपण पाहतोय. कुठला अभ्यासक्रम बनवताना तो कुणाच्या पुस्तकातून घेतलं जातं, त्याच्याविषयी वेगवेगळे आपले परिसंवाद रंगतात आणि ते आपल्याला सगळं माहित आहे. त्या पलीकडे जाऊन शिकवणारा शिक्षक कसा असला पाहिजे, तज्ज्ञ, ही पण महत्त्वाची बाब मला वाटते. आपलं आत्ता सगळी भिस्त जी आहे, शेतकऱ्याला आपण शिकवतो, शेतकऱ्याला आपण सांगणार आहोत, हे सगळं ठीक आहे. पण त्या पलीकडे जाऊन मला वाटतं की जो तरुण वर्ग आहे त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षित करणं, त्याला चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रम देणं ही पहिल्यांदा आपली गरज आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की मानसिकता बदलली पाहिजे वगैरे, हे सगळं ठीक आहे. ते एकटा चंद्रकांत पाटील सध्या करू शकतील अशी एकूण परिस्थिती आहे. कारण असे तरुण किंवा मोठी माणसं स्वतःहून या सगळ्या प्रवाहात येऊन काम करणं मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आजच्या काळाला. पण विद्यार्थी जर याला करिअर म्हणून करत असेल तर त्याला चांगला अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमाबरोबरच चांगले प्राध्यापक असणं मला गरजेचं वाटतं. शेतकऱ्याची चैन आहे, शेतकऱ्याला कुशल बनवणं गरजेचं आहे, याला मी समजू शकतो. पण त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी मात्र केंद्रबिंदू धरला पाहिजे आणि त्याला शिक्षित केलं पाहिजे, तरच भविष्य आणि येणारी पिढी या रिटेलकडे चांगल्या पद्धतीनं बघेल आणि त्या रिटेलचा एक महत्त्वाचा भाग असलेला शेतकरी त्याला मला वाटते चांगल्या अर्थाने फायदा होऊ शकेल. जितेंद्र सिंह सर आहेत. सर, मुझे बताओ कि अभी रिटेलर मतलब बहुत ट्रेंड बढ़ता जा रहा है आजकल, लेकिन और मतलब मॉल्स, शॉप्स या बिजनेस ऐसे रिटेलर के सेक्टर है, और कौन से स्कोप इस बिजनेस में है? मैम, मैक्सिमम स्कोप तो जैसे हमारा डिस्कशन चल रहा है, मैक्सिमम स्कोप जो है अपना वो फूड सेक्टर का ही है. 70%, ऑलमोस्ट 70% इज गिवन टू फूड, अराउंड 18 to 20% इज टुवर्ड्स अपैरल. तो सबसे पहले अपना जो इम्पोर्टेंट होना चाहिए वो होना चाहिए फूड की, जो शेतकरी, जो फार्मर हमारा प्रोड्यूस बना रहा है वो एंड कंज्यूमर तक कैसे पहुंचे. अभी इसको अगर पहुंचाना है तो इंफ्रास्ट्रक्चर की बहुत जरूरत है. इंफ्रास्ट्रक्चर माने कोल्ड स्टोरेज हो गया, वेयरहाउसिंग हो गया, इस सबको इंटीग्रेट करना, लॉजिस्टिक्स को इंटीग्रेट करना, ताकि हमारा जो वेस्टेज है आज की डेट में जितना हमारा प्रोड्यूस आता है उसमें से ऑलमोस्ट 30% वेस्ट होता है, वो वेस्टेज बचे और कंज्यूमर तक पहुंचे. मिडलमैन कम से कम हो और डायरेक्टली जो भी फायदा हो वो फार्मर्स को हो, और मिडलमैन ब्रोकर्स जो जैसी बात चल रही थी, मिडलमैन ब्रोकर्स कम से कम उसमें उसका फायदा उठा पाए और मैक्सिमम फायदा जो उगा रहा है उसको मैक्सिमम फायदा हो. श्रीकांत सर, मला याच्यावरच विचारायचं, जितेंद्र सिंह सरांनी सांगितलं ज्या पद्धतीनं वेस्ट होत आहे, मग अशी प्रक्रिया करताना कुठेतरी कसं काम केलं पाहिजे? म्हणजे जर उत्पादनात 30% नुकसान होत आहे, वेस्ट होत आहे, तर नेमकं त्याच्यात प्रक्रिया कशी झाली पाहिजे? हो, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला थोडा, मी सगळ्या मान्यवरांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावर थोडं मला क्लॅरिटी अशी द्यायची होती की आपलं जे NSDC ही ऑटोनॉमस बॉडी आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण वेगवेगळे सेक्टर स्किल काउन्सिल घेतले आणि सेक्टर्स घेतले. तर रिटेल हे संपूर्ण वेगळं सेक्टर आहे आणि ॲग्री संपूर्ण वेगळे सेक्टर आहे. त्याची डिपेंडेबिलिटी एकमेकाची सगळ्याच सेक्टरवर आहे. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फूड हा मोठा पार्ट आहे, पण ॲग्रिकल्चर स्किल काउन्सिलनी त्याचे स्वतंत्र कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. त्याच्यात पॅकेजिंग असेल, मार्केटिंग असेल, ब्रँडिंग असेल, हे सगळे ॲग्रीच्या अंतर्गत येतात. दुसरा विषय आपण जो बोलतोय तो रिटेल आहे. त्याच्यात फूड इज वन ऑफ द पार्ट ऑफ रिटेल रादर. बाकीच्या बऱ्याच गोष्टी अशा, म्हणजे तुमचे शूज असेल, शू पॉलिश असेल, तुमच्या बाकीच्या हेअर ऑइल्स असतील, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या नॉन ॲग्री पण आहेत त्याच्यामधल्या बऱ्यापैकी. तर मला सांगायचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये जो प्रोसेसिंगचा पार्ट आहे तो हा रिटेलमध्ये येत नाही. इट्स अ पार्ट ऑफ ॲग्रिकल्चर स्किल डेव्हलपमेंट. आपण रिटेल बद्दल स्पेसिफिकली आणि फोकसनी बोलायचं झालं तर रिटेल मधला हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा तो माल शेतकऱ्यापासून त्या मॉलमध्ये येतो, रिटेल हाऊसमध्ये येतो, तिथून रिटेल मॅनेजमेंट किंवा रिटेल सेक्टर स्किल काउन्सिल सुरू होतं.
तर त्याच्यामध्ये स्टोअर मॅनेजर्स लागतो, कॅशियर लागतात, त्याच्यात जे त्यांचे शोकेसेस असतात त्याचे मॅनेजर्स लागतात, टेक्निकल असिस्टंट्स लागतात इंटरनल प्रॉडक्ट डिझाईनसाठी, प्रॉडक्ट मॅनेजमेंटसाठी लागतात, पॅकेजिंगसाठी लागतात, सेल्स एक्झिक्युटिव्ह लागतात. शेती हा वेगळा विषय आहे, त्याच्यावर अवलंबून रिटेल जरी असलं तर रिटेल स्किल काउन्सिलच्या वेगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये मला प्रामुख्याने दुसरा महत्वाचा मुद्दा जो सांगायचा आहे की लेबर डिग्निटीचा विषय आहे. तुम्ही बाहेरच्या देशात पाहायला गेलात, मी साधारणतः एक 30-32 देशाचा अभ्यास केला की तिथले स्किल डेव्हलपमेंट फ्रेमवर्क्स काय होते, तिथल्या प्रॅक्टिसेस काय होत्या, आणि हे देश इतक्या वेगाने बदल का झाला. म्हणजे सिंगापूर सारखा छोटा देश हा खूप सुप्रीम देश झाला इन टर्म्स ऑफ टुरिझम असेल, हॉस्पिटॅलिटी असेल. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार रिटेलशी जोडायला गेलो तर आपल्याकडे रिटेलचं पहिली गोष्ट प्लॅनिंग नाही. आपण आत्ता पॉलिसी लिहिली रिटेलबद्दल. दुसरी गोष्ट आहे लेबर डिग्निटीचा. तर आता काय केलंय की माझ्या रिसर्चमधनं मी बऱ्याच गोष्टी गव्हर्नमेंटला सजेस्ट केल्या की त्याच्यामध्ये तुम्ही लेबर डिग्निटी म्हणजे त्याची मानसिकता असेल, त्याचा कुठेतरी समाजात गौरव व्हावा या संदर्भातनं आम्ही त्यांना बऱ्याच गोष्टी दिल्या. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर पाहायला गेलं तर प्लंबर ऑफ द इयर, वेल्डर ऑफ द इयर, ॲग्रीमध्ये पण आपण तसंच केलंय, रिटेलमध्ये पण तसंच केलंय, जेणेकरून त्या मुलाचं स्वतः समाजात ब्रँडिंग व्हावं, त्याचा कुठे पेपरला फोटो व्हावा, समाजात त्याचं काहीतरी स्थान निर्माण व्हावं. याला लागून दुसरा विषय जो सरकार प्रामुख्याने हातात घेण्याचा प्रयत्न करतोय पण पाहिलं तसं त्याला यश येत नाहीये, म्हणजे महिला सक्षमीकरणाचा. महिला सक्षमीकरणाचा जर आपण विषय घेतला आणि विथ स्पेसिफिक टू द रिटेल सेक्टर, जस्ट लेट मी फिनिश, स्पेसिफिक टू द रिटेल सेक्टर, तर आपल्याकडे 77.82% जे आहे ते पुरुषांचं रिटेल सेक्टरमध्ये आहे आणि ओन्ली 22.22% इज फॉर गर्ल्स. तर मुलींना या बाबतीत खूप प्रमोट करणं गरजेचं आहे. त्यांना बऱ्याच नोकऱ्या जे रिटेलमधल्या आहेत, कॅशियरच्या असतील, बॅक ऑफिसच्या असतील, ह्या मुलींना आता मिळू शकतात. आणि आता सगळ्याच कंपन्यांनी पण तो इनिशिएटिव्ह घेतलाय की ॲटलिस्ट 30 to 35% त्यांना विमेन एम्प्लॉईज पाहिजेत. तर मला असं वाटतं की दोन्ही सेक्टर वेगळे आहेत, आपण त्याचा वेगवेगळ्या अँगलनी जर विचार केला, आय डू अंडरस्टँड की ते एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात, पण स्किलच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहायला गेलात तर हे दोन्ही सेक्टर्स कम्प्लिटली वेगळे आहेत. मला इथे थोडंसं थांबवायचं आहे. तुम्ही म्हटलात की मुली कुठेतरी इथे मागे आहेत, मग मुली मागे असण्याचं नेमकं ह्या सेक्टरमध्ये कारण काय असेल सांगू शकाल? याचं प्रामुख्यानं जर कारण पाहायला गेलात तर सगळे रिटेल मॉल्स हे मेट्रो सिटीजमध्ये आहेत आणि ह्याचा जो वर्किंग क्लास आहे, एज ग्रुप जो आहे आणि अकॅडमिक क्लास जो आहे हा 10वी आणि 12वीच्या पुढे जात नाही शक्यतो. कारण सुपरवायझरी रोल किंवा रिटेल मॅनेजर, जनरल मॅनेजर इन रिटेल हे सगळे MBAच्या पुढच्या पोस्ट आहेत. पण ह्या एक रिटेल स्टोअर करायला डिग्रीच्या पोस्ट तुम्ही पाहायला गेलात ते 5 ते 6 असतात. सगळ्यात मोठा जो क्लास असतो तो फ्लोअर क्लास असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सेल्स असोसिएट्स असतील, सेल्स एक्झिक्युटिव्ह असतील, रॅक मॅनेजमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण कमी काय आहे? कारण रिटेल क्षेत्र जर तुम्ही पाहायला गेलात हे अंग मेहनतीचं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये फिजिकल एक्झर्शन खूप जास्त आहे. आता मी मध्ये रिलायन्स आणि या सगळ्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले होते HRचे, तर त्यांनी मी विचारलं की तुम्ही काय प्रायोरिटी ठेवता सिलेक्ट करताना, तर आम्ही म्हणे पहिल्यांदा मुलीला विचारतो तुझं हिमोग्लोबिन किती आहे आणि तू किती तास उभं राहू शकतेस. कारण त्यांना कमीत कमी 8 तास हे स्टँडिंग जॉब आहे आणि रिअल सिनारिओमध्ये हे कोणाला शक्य नाहीये, त्याचं फिजिकल फिटनेस त्या लेवलचं पाहिजे. कालांतराने काय झालंय की मन, मनगट आणि मेंदू हे 3 जे महत्वाचे फॅक्टर आहेत कुठल्याही माणसाच्या विकासामध्ये, या तिन्हीमध्ये आपण मॉडर्न एज्युकेशनमध्ये ते तिन्ही स्किप करत चाललो आणि रिटेलमध्ये हे थोडं अंगमेहनतीचं आणि ताकदीचं काम आहे. त्याच्यामुळे महिला मागे पडतायत आणि मायग्रेशन इज वन ऑफ द रिझन. राहतात नक्कीच. खरं तर रिटेल मायग्रेशनचा पण मोठा परिणाम आहे. नक्कीच या विषयावर अजून खूप चर्चा करायची. रोजगाराच्या संधी किती आहेत, किती मनुष्यबळाची गरज आहे, अशा अनेक विषयांवर चर्चा करायची. पण कार्यक्रमात झाली एक छोट्याशा ब्रेकची वेळ. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. परीक्षित सर, मला विचारायचं आहे आता की रोजगार निर्मितीसाठी हे सेक्टर खूप महत्त्वाचं मानलं जातं. आपण मगापासून या विषयावर चर्चा करतोय. खरं तर रोजगारात खूप तिथे स्कोप आहे. परत मी एका सर्व्हेमध्ये वाचलं, येत्या 2 वर्षात 15 कोटी जॉबच्या संधी आहेत या क्षेत्रात. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? मॅडम निश्चितच, कारण जेवढे स्टोअर्स वाढत आहेत तेवढ्या संधीही वाढत आहेत. त्याच्यामध्ये जर स्किल किंवा शिक्षण घेऊन यायचं म्हटलं तर रिटेल मॅनेजमेंट सारखे कोर्सेस आहेत.
पण माझं एक ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला जर इकडे यायचं असेल, त्याच्याकडे काही मेजर स्किल नाही, तर त्याने इकडे संधी म्हणून बघायचं. त्याच्यासाठी त्याला बाकीचा अभ्यास करणं किंवा वेगळं काही करण्याची गरज नाहीये. रिटेलमध्ये कुठल्याही रिटेलला लागणाऱ्या वस्तू मिळणार आहेत, फक्त त्या वस्तूची माहिती द्यायला पाहिजे. तेही बऱ्याचशा कंपन्या प्रोव्हाइड करतात. जसं मगाशी म्हटलं की ॲग्रिकल्चरसाठी ट्रेन करणं गरजेचं आहे, पण प्युअर रिटेलमध्ये ऑलमोस्ट ब्रँडेड प्रोडक्ट्स असतात, त्याची माहिती कंपन्याच देतात. सेल्स असोसिएट म्हणून तो सहजासहजी तिथे जॉईन होऊ शकतो, फक्त ग्रॅज्युएशन बेसिसवर. नक्कीच. संदीप सर, मला तुमच्याकडे यायचंय. आपण बोलतोय एखादं सेक्टर म्हटलं किंवा करिअर म्हटलं की कौशल्य येतातच. मग अशा वेळी विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करायचं, अशा विद्यार्थ्यांना कोणती कौशल्य असणं आवश्यक आहे? नाही, मला वाटते पहिल्यांदा सरकारने आता उदासीनता त्यांची झटकलेली आहे. 11 सेक्टरचं निर्मिती केलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. पण एवढ्यावर न थांबता वेगवेगळ्या देशामध्ये कशा पद्धतीने त्यावर संशोधन होते. माझ्या समोर मोबाईलचं उत्तम उदाहरण आहे. मोबाईलचे 8,000 मोठे दुकानं आणि 8 लाख मोठे दुकानं हे महानगरामध्ये का वसले किंवा गाव पातळीपर्यंत मोबाईलचा हे सगळं जाळं का पसरलं, तर उत्तम माणसं निर्माण केली गेली स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आणि हे जाळं वाढत गेलं. मोबाईलचं एक उदाहरण सोडलं तर आपल्याकडं फारशी मोबाईल आणि मॉलचं उदाहरण सोडलं तर फारशी उदाहरणं रिटेलमध्ये आढळत नाहीत. याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुमचा पाया मजबूत होत नाही तोपर्यंत तुमच्याकडनं चांगल्या पद्धतीची निर्मिती होऊ शकत नाही. हे अगदी खरं आहे. आपण अनेक उदाहरण मोबाईल सारखी घेऊ शकतो की हे करायचं असेल तर काय, तर उत्तम अभ्यासक्रम तुमचे असले पाहिजे, शिकवणारी माणसं अत्यंत कुशल असली पाहिजे. पाटील सर आपल्या समोर आहेत आणि त्यांनी आपल्याकडली सगळी एकूण परिस्थिती मांडली. पण मला त्या पुढे जाऊन एक पाऊल या निमित्ताने सांगावंसं वाटतं की सरकारचं याबाबतचं व्यवस्थापन परफेक्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पिढी दर पिढी 10वी पासून ते पुढे तुमच्या ग्रॅज्युएट होईपर्यंत स्किल डेव्हलपमेंट सध्या MPSC, UPSC आणि स्किल डेव्हलपमेंट ह्या 2 गोष्टीच्या पलीकडे जाऊन आमच्या युवकांमध्ये दुसरं काही सापडत नाही. पण एखादा माणूस ज्यावेळेस पुढे येतो किंवा मला काहीतरी करायचं म्हणून पुढे येतो तेव्हा तो अनेक वेळा नापास होतो. त्याचं कारण असं आहे की त्याला कुशल पद्धतीनं घडवलं जात नाहीये, योग्य पद्धतीचा अभ्यासक्रम नाहीयेत, योग्य पद्धतीचं माणसं नाहीयेत. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की जर आपल्याला आता 15 कोटी रोजगार येणार असं तुम्ही सांगितलेलं आहे, हा रोजगार योग्य पद्धतीनं आपल्याकडे भरून निघायचा असेल, माणसं मोठ्या पद्धतीने उभे राहत असेल तर या सगळ्या लोकांना चांगला आकार देणं खूप गरजेचं आहे. नक्की. चंद्रकांत सर, मला विचारायचंय आता की विद्यार्थ्यांना किंवा कोणाला या क्षेत्रात बिझनेस सुरू करायचा आहे म्हणून दुसरा एक प्रश्न पडतो तो भांडवलाचा, फायनान्स. मग अशा वेळी फायनान्स किंवा भांडवल कशा पद्धतीने उभं राहतं? मुळात आता आम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करतो हे शेती, एकतर शेतकरी खूप अडचणीत आहे आता. त्याला प्रत्येक ठिकाणी भांडवल किंवा ह्या गोष्टीचा एवढा सामना करावा लागतो, बँक लोन असेल किंवा इतर गोष्टी. कारण बँका ज्या पद्धतीने त्याला तारण किंवा इतर गोष्टी विचारत असतात ते शेतकऱ्याकडे फारसं नसतं. शेती कर्ज किंवा पीक कर्ज याच्यावरतीच तो हे करतो. आता याच्यामध्ये एक आहे की सामूहिकरित्या जर का आपण एकत्र आलो, प्रत्येक वेळी पैसे उपलब्ध होतीलच असं नाही, तर सामूहिकरित्या एकत्र येऊन जर का शेतकऱ्यांनी गट शेती जी आहे ती जर का केली तर अनेकदा पैशाचे प्रश्न सुटतात. कारण आम्ही आता त्याचा अनुभव घेतो. याच्यामध्ये आता जसं संदीप आणि परीक्षित सरांनी किंवा पाटील सरांनी जे सांगितलं त्यातला मला एक अजून असा त्याच्या पुढचा टप्पा असा वाटतो की शिक्षणासाठी म्हणून त्याने ते करिअरसाठी म्हणून तो पार्ट निवडावा किंवा ते स्किल डेव्हलपमेंटचं ते कोर्स जो आहे तो करावा. असं याच्यापेक्षा मला अजून असं वाटतं की जी लोक आता त्या क्षेत्रात काम करतात, उदाहरणार्थ शेतकरी काम करतो, तो शेती करतो. आम्ही आता एक असा प्रयोग केला की आमचा जो प्लांट आहे, ट्रीटमेंट प्लांट, की ज्या ठिकाणी सगळ्या भाज्या येतात त्या भाज्या ROच्या पाण्यानं क्लीन होतात, वॉशिंग होतं, त्याला साफ केल्या जातात आणि पॅकिंग बार कोड सहित पॅकिंग होतं. आता हे कोण करतं? ह्याच्यासाठी काय आम्ही MBA किंवा इतर स्किल्ड वर्कर जे आहेत हे नाही आणले, हे तिथल्या महिला आहेत. आता 35 महिला ट्रेंड झाल्या. काय करायला लागलं, जसं परीक्षित सरांनी सांगितलं की ग्रॅज्युएशन झालं किंवा 10वी 12वीचा जरी एखादा वर्कर असेल तो ते काम करू शकतो. का नाही करू शकत? आपण त्याला शिकवणं गरजेचं असतं. जर का त्याला शिकवलं तर तो करू शकतो. आता आमच्या कंपनीमध्ये महिला हे काम करतात. काय करतात
तर आलेला माल जो आहे तो वॉश करून, तो क्लीन करून, पॅकिंग करून कोल्ड स्टोरेजपर्यंत नेतात. एक मुद्दा त्यांनी मगाशी असं सांगितला की 8 तासाची ड्युटी आणि एकसारखं ते उभारणं, स्टँडिंग जो जॉब आहे तो करणारी माणसं, अंग मेहनतीचं काम आहे. पण एक लक्षात आपण घेतलं पाहिजे, शेतामध्ये सुद्धा महिला काम करतात. आज त्याच महिला त्यांना तो माल कॅरी करायला, कारण 5-10 किलोचं क्रेट उचलायला किंवा 15 किलोचं क्रेट उचलायला दोघी जणांना काय फार अवघड नाही वाटत. तो माल पॅकिंग करून स्टोर मध्ये ठेवण्यापर्यंत महिला काम करतात. आणि आमच्याकडे ते आता प्रूव्ह करून दाखवलं आहे. मला जे आता 2 गोष्टी अशा जाणवल्या की करिअरसाठी म्हणून कोर्स करणं किंवा ऑलरेडी ती व्यक्ती जर का त्या क्षेत्रात काम करत असेल, म्हणजे शेती जर का आपण क्षेत्र निवडलं तर त्याच्यातल्या अजून काय काय गोष्टी आहेत. समजा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे किंवा पॅकिंग इंडस्ट्री आहे किंवा विक्री आणि ह्याचं जे पणनचं ही जी व्यवस्थापन जे मार्केटिंग जे आहे, ह्या गोष्टीसाठी त्यांना जर का त्यांच्या पातळीवर जर का स्किल डेव्हलपमेंटचा जर का प्रोग्राम जर का सरकारनं नेला तर तो अधिक चांगला होईल. कारण आता कसं होतंय, मी जसं सुरुवातीला म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की आपण डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, असं खूप प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटत असतं. पण शेतकरी बनावं असं फारसं काय कुणी म्हणत नाही की माझा मुलगा शेतकरी व्हावा, त्याने शेती करावी. पण मला एक वाटतं की जे शेतकरीची मुलं आहेत त्यांनी तरी किमान की आपली शेती आहे, आपण ह्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलांना जर पुढे आलं तर शेतकऱ्याचा पण फायदा आणि त्या मुलांचाही, त्यांना पण रोजगाराची निर्मिती होईल, त्यांनाही फायदा होईल. खरंच शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढे येऊन या व्यवसायात करिअर करायला पाहिजे. खरंच जितेंद्र सिंह सरांना काही बोलायचंय. सर बोलो, आप बोलो. मैम, स्किल डेवलपमेंट और एम्प्लॉयमेंट के बारे में बोलना चाहूंगा. कोई भी शहर का विकास तब होता है जब वो शहर का यूथ वो शहर में रहता है और बाहर नहीं जाता है. औरंगाबाद में अगर यूथ को रखने के लिए, मतलब जहां से मैं आता हूं, प्रोजोन मॉल ने लगभग 2000 जॉब्स का ये किया और वहां पर मैंने देखा है अपनी आंखों से कि जब यहाँ पे गांव से लोग आते हैं, सिर्फ औरंगाबाद डिस्ट्रिक्ट से जब लोग यहाँ पे जॉब करने के लिए आते हैं और जो कंपनीज में काम करते हैं, ये कंपनीज ने अपनी जिम्मेदारी से इन लोगों को ट्रेन किया है, इनको स्किल दिया है, ऑन जॉब ट्रेनिंग दी है. और मैंने देखा है इन लोगों को इवॉल्व होते हुए. अभी 2 साल से मैं प्रोजोन के साथ जुड़ा हूं, तो मैंने देखा है मेरी आंखों के सामने जब वो आए थे और आज क्या है. तो स्किल डेवलपमेंट इज ऑल्सो अबाउट ऑन जॉब ट्रेनिंग एंड लर्निंग व्हाइल यू आर वर्किंग. तो इट इज अ गुड थिंग दैट दीज कंपनीज हैव टेकन अपॉन देमसेल्व्स कि वो सिखाएं लोगों को और इनको नॉलेज दें. बरोबर. म्हणजे खरंच आहे, मुलांना शिकवून त्यांना नॉलेज देणं गरजेचं आहे. फुलचंद सर आहेत. फुलचंद सर, मला विचारायचं आहे, हे जे सेक्टर आहे ते ग्राहकांशी थेट संवाद साधणारा सेक्टर असं म्हणतात. मग अशा वेळी नेमक्या ग्राहकांच्या अपेक्षा काय असतात? निश्चितच रिटेल सेक्टर ग्राहकांशी संबंधित आहे आणि प्रत्येक व्यवसायाचं माध्यम म्हणजे विक्री आहे. आणि एफएमसीजी मध्ये जे पायऱ्या आहेत त्यानंतर ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी रिटेल सेक्टर आहे. पूर्वीच्या काळापासून बाजार हाट आहेच. कस्टमरला काय पाहिजे ते देण्यासाठी रिटेल क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोजगार मिळेल. पण त्यासाठी काय करावं लागेल की सेल्सच्या वृत्तीनं तांत्रिक अडचणीमुळे थोडं झालेलं आहे. श्रीकांत सर, मला विचारायचंय, हा व्यवसाय करायचा आहे रिटेलिंग मध्ये, पण अशांना शिक्षण कसं मिळतं किंवा कशा संधी आहेत त्या? आत्ताच्या 2015च्या जी स्किल पॉलिसी आहे त्याच्यामध्ये खूप क्लिअरली दोन्ही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की तुम्हाला स्वयंरोजगार करायचा असेल तर तुम्ही कुठल्याही सेक्टर जे आपण 11 निवडले आणि असे 38 सेक्टर आहेत, तर कुठल्याही सेक्टरमध्ये स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची व्यवस्था आहे. दुसरा विषय, आपण रोजगाराच्या संदर्भात पण बोललो की रोजगाराच्या काय काय संधी आहेत. स्वयंरोजगाराचा जर आपण विचार करायला गेलो, आता चंद्रकांत सर जसं ऑर्गॅनिकमध्ये करतात तसे माझे काही मित्र पण आहेत जे विद्यापीठामध्ये डायरेक्टर लेवलला होती आणि आता त्यांनी स्वतःचा ऑर्गॅनिक बिझनेस सुरू केलेला आहे. तर याच्यासाठी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या जी स्किल असायला लागतात, कम्युनिकेशन पाहिजे, तुम्हाला टेक्नॉलॉजी समजली पाहिजे, तुम्हाला एखादा छोटंसं ॲप करून त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि ह्या क्षेत्रासाठी लागणाऱ्या जे मनुष्यबळ आहे. आता स्वयंरोजगार म्हणजे हा एक वैयक्तिक विषय आहे, पण त्याच्या खाली परत आपण रिटेलमध्ये एम्प्लॉयमेंटमध्येच येऊ.
जर तुम्हाला एखाद्या फळाची ग्रेडिंग असेल, एखाद्या वस्तूचं पॅकेजिंग असेल, एखाद्या वस्तूचं मार्केटिंग असेल, एखाद्या वस्तूचं डेमॉन्स्ट्रेशन असेल, प्रोडक्ट प्रेझेंटेशन असेल, या सगळ्या विषयाचा आपण विचार करायला गेलो तर त्याचं शेती असू दे श्रीकांत सर किंवा थोडंसं थांबवते non-agri मला, असो, agri, non-agri, कारण की कुठलंही ह्या असू दे. क्षेत्रात कोण कोण येऊ शकतं नेमकं, म्हणजे सगळेजण येऊ शकतात हे मान्य आहे, पण नेमकं कोण कोण शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा शेतकरी सगळेच येऊ शकतात, पण नेमकं कोणाकोणाला स्कोप आहे ह्याबद्दल काय सांगाल? नाही मॅडम, सगळ्यांना स्कोप आहे. तुम्ही आता छोट्या छोट्या वस्तू विचार करायला गेला छोट्या छोट्या गोष्टीचा, तर आता आपल्याकडे आता रिटेल हा काही फक्त रिटेल पुरता मर्यादित नाहीये. याचे जर आपण सब लेयर्स पाहायला गेलो तर त्याच्यात ई कॉमर्स आहे, ई मार्केटिंग आहे, परत त्याच्यामध्ये डिलिव्हरी आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे आणि लॉजिस्टिक्स आहे. या 5 स्केलेटनमध्ये किंवा फ्रेगमेंट्समध्ये एंटायर रिटेल इज डिवायडेड. आता आपल्याला फूड पांडा सारखा ऍप आहे, झोमॅटो आहे, आपल्याला एखादी भाजी पाहिजे असेल, जेवण पाहिजे असेल तर आपण ऑनलाईन बुक करून आपल्या घरापर्यंत ते मागून घेतो. म्हणजे त्याच्यासाठी सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक ही पण चेन महत्वाची आहे. मला 2-3 महत्वाचे मुद्दे सांगायचे, जो आपला विषय आहे त्या पद्धतीने, की याच्यामध्ये सरकारने जो सेक्टर स्किल काउन्सिल रिटेलसाठी केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं जे महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी असेल, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल, ह्या सर्वांच्या योजनेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्याची पूर्ण फीस भरायला तयार आहे. आणि हे जॉब रिक्वायरमेंट तुम्ही पाहायला गेलात तर पूर्ण भारतामध्ये 10 दशलक्ष ही रिक्वायरमेंट कमिंग फ्युचरमध्ये आहे. आणि 2022 पर्यंत सरकारने प्लॅन केलेला आहे, 2012 ते 22 पर्यंत. तर याच्यामध्ये 17.3 मिलियन एवढी मोठी जॉब रिक्वायरमेंट आहे. आणि आपण सगळा बिझनेस पाहायला गेलो तर 600 नक्की श्रीकांत सर, खरंच खूप स्कोप आहे ह्याच्यामध्ये. परीक्षित सर, मला विचारायचं याच संदर्भात, ह्या क्षेत्रात बघायला गेलं तर रोज असे नवनवे बदल होत असतात, नेहमी काहीतरी चॅलेंजिंग असं येतच असतं. मग अशा वेळी व्यावसायिकांना किंवा बिझनेसमॅन असेल त्याला कितपत हे फायदेशीर आहे किंवा कुठेतरी तोटा होतच असणार, कारण की नेहमी बदल होत असतात त्याच्यामुळे? मॅडम, तोटा हे थोडं वेगळी गोष्ट आहे. पण जे आता मगाशी बोलणं झालं की मॉल बंद होतात किंवा लॉस बेअर करायला लागतो, तर सगळ्यात महत्वाचं तेच आहे, टाइम टू टाइम चेंज झाला पाहिजे. कस्टमर स्मार्ट झाला आहे म्हणून रिटेल वर जात आहे. आधी व्हायचं की किंवा जनरल ट्रेडमध्ये आजही होतं की कस्टमरने चहा मागितला की जे दुकानदाराला विकायचंय तो ते देतो. पण रिटेलमध्ये प्युअरली असं असतं की कस्टमरला जे पाहिजे तोच ब्रँड मिळतो, त्याच्या किमती, त्याचे स्पेसिफिकेशन वाचून ते विकत घेतात. तर रोज होणाऱ्या चेंजेससाठी तुम्हालाही बदलावंच लागेल. जर बदललं नाही तर मग कुठेतरी ते अडणार आणि थांबणार. फुलचंद सर, मला विचारायचं, ह्या सेक्टरमध्ये खूप स्पर्धा आहे, अनेक स्पर्धा आहेत. या क्षेत्रात आपण बोलल्याप्रमाणे रोज नवनवीन बदल होत असतात किंवा स्पर्धा देखील आहेत. मग अशा वेळी कन्झ्युमर देखील सोयीस्कर असा भाग शोधतात, मग ते व्यावसायिकांना फायदेशीर ठरतं ना? नाही, आज ग्राहकांना एकतर पैशाच्या मोलमध्ये चांगली वस्तू पाहिजे, बरोबर, आणि आपल्याला बदल निश्चितच द्यावा लागेल. पूर्वी उत्पादन आणि डिमांड आणि सप्लाय मध्ये गॅप होता तेव्हा काही किमती होत्या, तर आता निश्चितच उत्पादन वाढलेलं आहे. त्यामुळे कमी किमती ठेवून ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली वस्तू देण्याचा प्रयत्न प्रत्येक रिटेल शॉपला करावा लागेल. आणि रिटेल शॉपमध्ये इतका रोजगार आहे की आता बोलल्याप्रमाणे त्याच्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी येतात. मॅन पॉवरमध्ये त्यात सेल्समन आहेत, बाकी लागणाऱ्या ज्या फॅकल्टीचे कौशल्य आहे तिथून विक्री व्यवस्थेशी पूरक बी बरेच कामं आहेत. निश्चितच रिटेल सेक्टर जर तयार झालं तर एक दुसऱ्याच्या गरजा भागवण्यासाठी निश्चितच यात रोजगार जास्त मिळेल. नक्की. संदीप सर, मला विचारायचं, मगापासून आपण सरकारचं धोरण या वगैरे विषयी बोलतोच आहे किंवा संधी, रोजगार संधी, पण नेमकं मला विचारायचं, ह्या सेक्टरकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार कशा पद्धतीनं बघते आता? विषय असा आहे की माणसाचा घसारा निघणं फार गरजेचं आहे. कसं झीज आहे माणसाच्या जुन्या पद्धतीच्या झीज ज्या आहेत त्या आता दूर होणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की अर्थशास्त्राचं एक गणित आहे, मागणी प्रमाणे पुरवठा, आणि ते जर झालं नाही तर ग्राहक पण संतुष्ट नसतो आणि जो विक्रेता आहे तो पण संतुष्ट नसतो. असं एकूण सगळं गणित आहे. आत्ता मार्केटमध्ये मला वाटतं तीच परिस्थिती आहे की खूप चांगली मुलं आहेत, खूप चांगला वर्ग आहे की ज्याला स्किल डेव्हलपमेंट शिकायचं आहे, ज्याला स्किल डेव्हलपमेंटच्या सगळ्या कक्षा जाणून घ्यायच्या आहेत, पण त्यांच्यापर्यंत जे पाहिजे ते पोहोचलं जात नाहीये. सरकारनं हे सुरू केलंय वगैरे, ठीक आहे, पण मला असं वाटतं की शेवटच्या घटकापर्यंत हे जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत जे साध्य करायचे ते होणार नाही. आपला सगळा कणा जो आहे, आर्थिक गणित जे आहेत ते सगळा ग्रामीण भागाशी निगडीत आहे.
आणि आपल्या चर्चेदरम्यान दोन गोष्टी प्रामुख्याने पुढे आल्या की छोटे छोटे जे घटक आहेत त्या घटकाला या रिटेलशी जोडल्या गेलं पाहिजे. छोट्या घटकाचं उदाहरण जर आपल्याला घ्यायला घेतलं तर बचत गट हे खूप उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. मला वाटतं पाटील सरांनी चर्चा करताना तेही सांगितले की या घटकाला बऱ्यापैकी जोडून घेतला जात नाही. दुसरा एक विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा. शेतीशी संबंधित असणारे घटक या रिटेलशी जोडल्या गेले तर आणखीन जबरदस्त होईल. जसं विद्यापीठात आपण कंपल्सरी पदवी केलेली आहे, कंपल्सरी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतो, तसं या पद्धतीचं स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण देणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. केवळ विद्यापीठ नाही तर छोट्या छोट्या संस्थांना, छोट्या छोट्या घटकांना या स्किल डेव्हलपमेंटच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक विकसित करणं मला वाटतं ही आज काळाची गरज है. जितेंद्र सिंह सर, मला आपको पूछना है कि इस सेक्टर के सामने कौन से चैलेंजेस हैं? रिटेल सेक्टर में मैम चैलेंजेस तो काफी है, पर अगर रिटेल सेक्टर एज अ कंट्री अपने देश का देखा जाए तो इसमें एक तो आ जाता है बाइंग ट्रेंड्स. अपने देश में अलग अलग स्टेट्स हैं, इसमें अलग अलग प्रेफरेंसेस है. मतलब अगर फूड एंड बेवरेजेस, फूड वाला सेक्टर देखा जाए तो जो चीज एक स्टेट में पसंद है वो चीज दूसरे स्टेट में पसंद नहीं है. परचेजिंग कैपेसिटी आ जाता है, लोगों का बाइंग कैपेसिटी की अपने यहाँ पे जो काफी जो अर्न क्लास है वो काफी वास्ट है, अलग अलग क्लास के. तो अलग अलग क्लास से जो बाइंग ट्रेंड्स है वो भी काफी प्रॉब्लम्स दिखे जाते हैं. इंफ्रास्ट्रक्चर, जैसे मैंने पहले बोला, कोल्ड स्टोरेज की व्यवस्था, वेयर हाउसिंग इंफ्रास्ट्रक्चर डेवलप होने में काफी स्कोप है. वो एक बहुत मेजर चॅलेंज आहे और उधर काफी डेव्हलपमेंट हो सकता है. चंद्रकांत सर, मला याच मुद्द्यावरनं विचारायचं आहे. नेमकं आपण म्हणाल, सरांनी सांगितलं चॅलेंजेस आहेत, मग नेमकं यावर सरकारकडून काय नेमकं अपेक्षित आहे? सरकारकडून अपेक्षा फारशी करण्यात काय अर्थ नाही. कारण आपणच जर का स्वतः शेतकरी असतील किंवा अजून याच्यात एक दोन भाग आहेत, ग्रामीण आणि शहरी. जसं आता अनेक वक्त्यांनी जे सांगितलं की मेट्रोपॉलिटन शहरं जी सगळी जी आता व्हायला लागल्यात, शहरीकरणाची प्रक्रिया जी मोठी आहे, तिथं पण स्किल डेव्हलपमेंटवाली सगळी वर्कर पाहिजे, शेतीत मध्ये पण. आता याच्यामध्ये सरकारनं काय करायचं, तर सरकारनं जर संदीपनं जो मुद्दा सांगितला तोच सरकारनं करायचा आहे की शेवटच्या घटकापर्यंत ते पोहोचवणं आहे, ते जात नाही. जर का 2012 ते 2022 हे 10 वर्षाचं जर का सरकारचा प्रोजेक्ट असेल किंवा हा प्लॅनिंग जर का असेल, तर आज 2017 पर्यंत 5 वर्ष होऊन गेली, काहीच झालं नाही. त्यामुळं ती 5 वर्ष जर का अशीच वाया गेली तर शेवटच्या घटकापर्यंत जाणार कधी? आणि तो प्रकल्प जो आहे, जो सरकार जे प्लॅनिंग करतं की ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये हे असे डेव्हलपमेंटचे कौशल्य विकास कार्यक्रम आम्ही घेतोय म्हणून, पण जर का कौशल्य विकासाचे कार्यक्रम घेत असाल तर ते कौशल्य पुढे आलं पाहिजे ना. ते येताना दिसत नाही. कुठेतरी याच्यामध्ये गॅप आहे असं दिसतंय. आणि मला वाटतं मी जो मगाशी जो मुद्दा सांगितला की ज्या दिवशी मानसिकता आपली बदलेल, शेतकऱ्याच्या मुलाला आपण शेतकरी व्हावं असं वाटेल, किंवा जो नसलेला शेतकरी नसलेल्या माणसाला शेतकरी व्हावं असं वाटेल, किंवा मी दुसरं काहीतरी जॉब जो आहे तो मी प्रामाणिकपणाने करेन किंवा मला त्याची आवड आहे, मला तो करायचा आहे, ही मानसिकता ज्यावेळी ते खरं तर सुधारणा होईल. सरकारनं याच्यामध्ये तातडीनं आता असं पाऊल उचलणं गरजेचं आहे की शेवटच्या घटकापर्यंत तो कोर्स असेल किंवा ते शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, ते नेणं गरजेचं आहे. केवळ संस्था उभा करून किंवा मोठमोठे जाहिराती करून ते होणार नाही, प्रत्यक्षात ते गेलं पाहिजे. नक्की. श्रीकांत सर, आता खरं तर कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. श्रीकांत सरांना विचारायचं, या सेक्टरमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीला आता परवानगी दिली गेलेली आहे, मग याकडे तुम्ही संधी म्हणून पाहता की आव्हान म्हणून पाहताय? नक्कीच एफडीआय आपल्याकडे आता वाढवलेला आहे त्यांनी, आणि याच्यामधनं खूप संधी निर्माण होणार आहेत. त्याच्यातल्या सगळ्या डिस्कशनमध्ये संदीप सर असतील, चंद्रकांतजी असतील, या दोघांच्या जो मेन पॉइंट होता, एक तर मानसिकतेचा आणि सरकारच्या पॉलिसीजचा. आपल्या देशामध्ये खरंच या गोष्टीला खूप उशीर झालेला आहे. आपण जे म्हणतो की सगळ्यात मोठा युवकांचा देश आहे, पण आपण वी आर स्टील गोईंग स्लो. तर स्किल पॉलिसीजमध्ये काम करणारी लोकच आपल्याकडे कमी आहेत. दुसरी गोष्ट, आता नवीन त्यांनी एक छान कल्पना मांडली, आता ती कन्सेप्च्युअल स्टेजला आहे, ती खरंच जमिनीपर्यंत जावी अशी माझीही प्रार्थना आहे देवाकडे रादर, की त्यांनी प्रधानमंत्री कौशल्य केंद्र हे जिल्ह्याला असावं आणि प्रधानमंत्री कौशल्य कुटीर हे जे प्रत्येक गावात असावं, यापर्यंत प्लॅनिंग झालेली आहे.
पण याच्यामध्ये मानसिकतेचा भाग आहे. तर आता सरकारने 2 वर्षापूर्वी जे एक सजेशन दिलं होतं ते खूप छान पद्धतीने चालल्यात काही गोष्टी. आणि नवीन सरकारने एक गोष्ट केली की वर्ल्ड स्किल डेच्या निमित्ताने आपल्या शहरातल्या सगळ्या सेक्टरमधल्या ॲग्री असेल, रिटेल असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, यांना अमेरिका असेल, लंडन असेल अशा ठिकाणी जाऊन स्किल ऑलिम्पियाड होत आहेत आता. आणि त्या मुलांना तिथे गोल्ड मेडल वगैरे मिळत आहेत, त्यांना प्रसिद्धी मिळते. नक्की श्रीकांत सर, यामध्ये संधी भरपूर आहेत. संधी पण भरपूर तुम्ही आहेत. जसं म्हणताय की जीडीपीचा जो मुद्दा आहे, वॉलमार्ट सारख्या वगैरे संस्था भारतात येऊ पाहत आहेत, पण जो पुन्हा आपण मुळाशी गेलो तर आपल्याकडे स्किल रिसोर्सेस नाहीयेत आणि त्याच्यासाठी आपल्याला जय्यत तयारी करावी लागेल. फक्त पुण्याचा विचार करायला गेलं तर 5,70,220 ही संख्या आजच्या घडीला रिटेलमध्ये रिक्वायरमेंट आहे, पण ती पूर्ण होताना दिसत नाहीये. आणि या सेक्टरमध्ये चॅलेंजेस आहेत, पण अपॉर्च्युनिटी पण खूप आहेत. नक्कीच चॅलेंजेस आहेत पण अपॉर्च्युनिटी पण आहेत. परीक्षित सर, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आता की आता टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, डिजिटल मार्केटिंग पण आलं, मग अशा पद्धतीमध्ये ऑनलाईन मार्केटिंग ह्या क्षेत्रात वाढत चाललेलं आहे. मग त्यात अजून काय करावं असं तुम्हाला वाटतंय ते डेव्हलप करण्यासाठी? उलट खूप चांगलं मीडिया आहे ऑनलाईन मार्केटिंग. माझं एक जर रिटेल स्टोअर असेल तर मी एक ऑनलाईन स्टोअर सुद्धा बनवू शकतो. सेम सगळ्या त्याच वस्तू मी ऑनलाईनही विकू शकतो. मला वेगळं त्याच्यासाठी करायचं काही गरज नाही राहत. ऑनलाईन जे आहे फक्त मला तेच प्रॉडक्ट ऑनलाईन माझ्या वेबसाईटवर द्यायचे आहेत. आणि डिलिव्हरीसाठी माझा एक ग्रुप तयार करायचा जो डिलिव्हरी करेल, ऑन टाइम डिलिव्हरी आणि हे सगळं. तर ते अतिशय सोपं आहे. ज्यांचं ऑलरेडी रिटेल आहे त्यांना डोअर डिलिव्हरी आणि ऑनलाईन येणं अतिशय सोपं आहे. त्याच्यामुळे ते चॅलेंज होत नाहीये रिटेलसाठी. ते सपोर्टिंग बिझनेस झाला आहे उलट रिटेलसाठी. नक्की संदीप सर, शेवटचा प्रश्न विचारते आता. वेळ संपत आली आपली. खरं तर कुशल मनुष्यबळासाठी आता सध्या कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत भारतात आणि महाराष्ट्रात देखील? मला असं वाटतं की त्याचं उत्तर विकास सर खूप छान पद्धतीने देऊ शकले असते. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की केंद्र आणि राज्य सरकारनं जे धोरण आपल्यासाठी घेतलेलं आहे त्या धोरणाची अंमलबजावणी सरकारी आकड्यामध्ये होण्यापेक्षा ती चांगल्या पद्धतीनं ग्रामीण रूटवर झाली तर मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मिळेल. आणि या सगळ्या रिटेलमधनं जो रोजगार उपलब्ध होणार आहे, उत्पादनाला मालाला चांगला भाव मिळणार आहे, चांगलं उत्पादन पुढे येणार आहे, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्किल डेव्हलपमेंटच्या या सगळ्या साखळीभोवती अडकलेली आहेत. जर चांगलं स्किल डेव्हलपमेंट झालं तर अर्थशास्त्राचं सगळं आपलं समीकरण जे आहे ते मला वाटतं पूजा सुरळीत. नक्कीच खूप छान अशी चर्चा झाली. पण सगळ्या मान्यवरांकडून हे समजलं की ह्या क्षेत्रात खूप संधी आहे, रोजगार देखील आहेत, पण कुठेतरी मनुष्यबळ कमीच आहे. आणि 2012 ते 22 पर्यंत सरकारने जर प्रोजेक्ट हाती घेतलाय, 5 वर्ष झाली तरी सरकारनं अजून काही केलं नाही असं क्लिअर होते थोडंफार. कारण की सरकारनं अजून त्याच्यात काम करणं गरजेचं आहे. सरकारनं तातडीनं सुरुवात केली या कामाला तर खरंच रोजगाराच्या संधी आहेत, महिलांना खूप संधी आहेत. महिलांनी पण या क्षेत्रात मागे न राहावं अशी अपेक्षा, त्यांनी पण पुढे यावं. तसंच महिलांना संधी आहे म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या मुलांनी या क्षेत्रात यावं, कारण की त्यांच्या शेतकरी आणि ती मुलंही त्यांना पण फायदा आहे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसं बघायला गेलं तर सरांनी सांगितलं, परीक्षित सरांनी सांगितलं, चंद्रकांत सरांनी देखील सांगितलं की मानसिकता या क्षेत्रातली थोडी बदलली पाहिजे, अवेअरनेस थोडा कमी आहे, तो जर वाढला तर खूप संधी आहेत. आणि म्हणूनच स्किल डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये सरकारने हे प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे. 10 दशलक्ष रोजगार उपलब्ध होणारच आहेत 2022 पर्यंत. त्यामुळे भारत कुठेतरी ह्या क्षेत्रात आणखीन पुढे जाईल हीच अपेक्षा बाळगून आपण कार्यक्रमाची सांगता करूया. खरं तर मोठं व्हायचं मला विशेष कार्यक्रमात वेळ झाली, इथंच थांबण्याची. उद्या नवीन विषयासह पुन्हा भेटणार आहोत. मान्यवरांचे खूप खूप आभार, खूप छान मार्गदर्शन केलं. नमस्कार.